अरे अभि, पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय. आपांना कधी आणू तुझ्याकडे, की तू घेऊन जाशील त्यांना? अरे दादा, एक प्रॉब्लेम झालाय. रचनाच्या भावाने आमचं काश्मीर टूरचं बुकिंग केलंय. तेही पुढच्या आठवड्याचंच आहे. त्यामुळे सॉरी, मी आपांना नेऊ शकत नाही. अभिजितने असं म्हटल्यावर संतापाची एक तिडीक सतीशच्या डोक्यातून गेली. अरे पण तुला विचारूनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना. त्यालाही आता 3 महिने होऊन गेलेत आणि तू मला आत्ता सांगतोय जमणार नाही म्हणून. तेही मी विचारल्यावर. आता मला सांग, मी आप्पांना कुठे ठेवायचं? दादा, तुला माहिती आहे ना रचनाचा स्वभाव कसा आहे तो. तिने एकदा ठरवलं की ब्रह्मदेवसुद्धा तिच्या प्लॅनमध्ये दखल देऊ शकत नाही. तेव्हा प्लीज माझ्या घरात भांडणं लावू नकोस. राहिला आता आप्पांचा प्रश्न, तर तू रेणूला विचार. ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खूप मोठं आहे. अरे पण तेवढ्यात फोन कट झाला. सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहिलं. अभिजितचं हे नेहमीचंच होतं. लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही. खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका, पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही. 2 वर्षापूर्वी आई कॅन्सरने वारली, पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही. मागील वर्षी आप्पांना हार्ट अटॅक आला, पण एखाद्या परक्या माणसांसारखं हॉस्पिटलमध्ये आप्पांना भेटायला येण्याव्यतिरिक्त त्याने काहीही केलं नाही. अभिने आप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं, पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता. रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती. आई असताना ती आईशी गोड गोड बोलून भारी भारी साड्या, गिफ्ट्स उखळायची. परिस्थिती उत्तम असतानाही नवऱ्याला बिझनेसला पाहिजेत असं सांगून तिने आईवडिलांकडून 10-12 लाख नक्कीच घेतले होते, पण परत देण्याचं तर कधीही नाव काढलं नाही. संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही, पण त्याच्या बायकोला भारतीला हे दिसत होतं. तिची कुरबुर चालू असायची. सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा. आई गेली तसा रेणूचा भाऊ, वडील वहिनीतला इंटरेस्ट संपला. त्याने साशंक मनानेच रेणूला फोन लावला. अगं रेणू, आम्ही युरोप टूरला जातोय 15 दिवसांसाठी. आप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे? अरे दादा, माझी नणंद येते बाळंतपणासाठी माझ्याकडे. मला सांग, मी तिच्याकडे लक्ष देऊ की आप्पांकडे? अगं पण तुझं घर चांगलंच मोठं आहे. आप्पा कुठेही सामावून जातील. नको बाबा, त्यांना परत अटॅक आला तर मी कुठे शोधत बसू डॉक्टर? त्यापेक्षा तू एक काम कर ना, त्यांना 15-20 दिवसांकरिता एखाद्या वृद्धाश्रमात ठेवून दे. सगळेच प्रश्न मिटतील. रेणू, अगं आपण तिघं भाऊ बहीण असताना त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं बरं दिसेल का? मग तू बघ बाबा काय करायचं ते. आय एम हेल्पलेस. तिनेही फोन कट केला. घरी आल्यावर त्याला भारतीने आप्पांची काय सोय लागली ते विचारलं. सतीशने तिला सकाळी भावा बहिणीशी झालेला संवाद सांगितला. अपेक्षाप्रमाणे ती भडकली. आपण काय ठेका घेतलाय का आप्पांना सांभाळायचा? या दोघांची काही जबाबदारी नाही का? तिचंही म्हणणं योग्य होतंच. मोठा मुलगा या नात्याने सतीशने आईवडिलांची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती. अगोदर आई, नंतर आप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं. कोणीतरी एक घरी लागायचं. यावेळी अभिजितने आप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं. हनीमूननंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते. सहलीचे सगळे पैसे भरून झाले होते आणि आज अचानक अभिने नकार दिला होता. ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. सतीशने तिला समजायचा प्रयत्न केला, पण तिने त्याला निक्षून सांगितलं, मला काही सांगू नका. काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचं. आप्पांना नातवाकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले, अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय? राहीन मी एकटा. जा तुम्ही सगळे. असं कसं म्हणता आप्पा? तुम्हाला एक अटॅक येऊन गेलाय. तुमचा बीपी आणि शुगर नेहमी कमी जास्त होत असतात. कसं सोडायचं तुम्हाला एकटं? सतीश खरं बोलत होता, त्यामुळे आप्पा चूप बसले. टूरला निघायला फक्त 3 दिवस उरले होते, पण मार्ग निघत नव्हता. सतीशचं टेन्शन वाढलं होतं. त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहिले. शेवटी स्वतःची टूर कॅन्सल करून भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं, हाच पर्याय त्याला योग्य वाटला. भारती संतापणार होती, शिवाय 2 लाखांचं नुकसानही होणार होतं, पण त्याला इलाज नव्हता. शेवटी त्याने निर्णय पक्का केला. भारतीला फोन करून कल्पना दिली. ती तर रडायलाच लागली, पण त्याने समजावण्याच्या फंद्यात न पडता फोन कट केला. मग ड्रायव्हरला फोन करून तयार राहायला सांगितलं
आणि तो ऑफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला. गाडी ट्रॅव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली. खूप टेन्शनमध्ये दिसताय साहेब, त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं. सतीशने सर्व घटना त्याला सांगितली. ती ऐकल्यावर तो म्हणाला, अहो मग टूर कशाला कॅन्सल करताय साहेब? मी माझ्या घरी घेऊन जातो आप्पांना. नको नको, कशाला तुझ्या फॅमिलीला त्रास. आप्पांचं फार बघावं लागतं. त्यांच्या औषधांच्या खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात. अहो त्यात काय एवढं, आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना. त्यांचीही बायपास झाली आहे हे तुम्हालाही माहीत आहे. शिवाय माझे वडील आप्पांना चांगलं ओळखतात. दोघांची चांगली दोस्ती होईल बघा. ते काही नाही, मी आप्पांना घेऊन जाणार. एका ड्रायव्हरच्या घरी आप्पांना ठेवावं हे सतीशला रुचेना, पण त्याचा आग्रह पाहून त्याने आप्पांनाच विचारायचं ठरवलं. ठीक आहे, चल गाडी फिरव, आपण आप्पांनाच विचारू. ते तयार झाले तर माझी काही हरकत नाही. मोहन खुश झाला. घरी येऊन त्याने आप्पांना विचारलं. आप्पांचाही चेहरा खुलला. ते म्हणाले, मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे. मोहनने लगेच घरी फोन लावला. बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला, सगळे तयार आहेत. आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे. टूरच्या दिवशी मोहन आप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला. नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडले. निरोप घेताना सतीशला त्याने आश्वासन दिलं, काळजी करू नका साहेब, आप्पा अगदी सुखरूप राहतील. टूरमध्ये असतानाही सतीश आप्पांना फोन करून विचारत होता. त्यांचं एकच उत्तर असायचं, काळजी करू नको, मी मजेत आहे. 16व्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमानतळावर गेला. सतीशने आप्पांची चौकशी केली. अगदी मजेत आहेत आप्पा, खूप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी, मोहन सांगत होता. रोज सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचे, मग दिवसभर पत्ते आणि बुद्धिबळ खेळायचे, मग संध्याकाळी एखाद्या मंदिरात कीर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसोबत चौकात बसून गप्पा मारायचे. 3 दिवसांपूर्वी आप्पांना थोडा ताप आला होता. शुगरही थोडी वाढली होती. मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आता एकदम ओके आहेत. आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी. 1 दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारामुळे त्यांचा पाहुणचार राहून गेलाय. अरे आता कशाला हवा तो पाहुणचार? इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे? असं काय करता साहेब? आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहुणचाराशिवाय कसं सोडायचं? आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका. मी काहीही फारसं केलं नाही. आप्पाच व्यवस्थित राहिले. बरं बुवा नाही म्हणत सतीशने माघार घेतली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आप्पा घरी आले. ते आनंदी दिसत होते. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्यात पॅन्ट शर्टचं कापड, टॉवेल, टोपी होतं. ते पाहून सतीश मोहनला म्हणाला, अरे याची काय गरज होती मोहन? नाही कशी साहेब, आप्पांना काय तसं पाठवायचं होतं. तेवढ्यात भारतीने त्याला आत बोलावलं. म्हणाली, अहो त्याचे उपकार ठेवू नका, 5-10 हजार देऊन टाका त्याला. सतीशलाही ते पटलं. मोहनकडे जाऊन त्याने 10 हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या. मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. मग त्या नोटा सतीशच्याच खिशात कोंबत म्हणाला, हे काय साहेब? अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का? आणि हो, पुढे कधीही असा प्रसंग आला तर आप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं. सतीशला घाईवरून आलं. त्याने मोहनला मिठी मारली. 3-4 दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला. टूर कॅन्सल केला की आप्पांना वृद्धाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते. सतीश एकच वाक्य बोलला, मला माझा खरा भाऊ भेटला. त्याने आप्पांना व्यवस्थित सांभाळलं. या कथेचे लेखक दीपक तांबोळी.